भरत असेल इथं मजबूत. तर हायवे दाखवूया. इथून हायवे. चल इथून रिपीट. मग हायवेला कुठं लागतो? हा मग ठीक आहे, रिपीट येतो. काय असतं ना कपडे खराब होतात. नमस्कार, आज आपण आलेलो आहे परचुरीमध्ये बॉक्स क्रिकेट खेळायला. आणि तुम्हाला परचुरी गाव दाखवतो. आपण मगाशी ब्रिजवरनं आलेलं आणि आपल्याला इकडे कुठल्या वाडीत जायचं आहे? कळंबटेवाडीत. मग वेलेवाडीत जायचं आहे आपल्याला. आणि आपल्या अर्धी टीम आलेली आहे, तरी पण 2 जण यायचे आहेत. टोटल किती जण आहेत? 8 प्लेयर ना? 8 प्लेयरचीच मॅच आहे ना? मग कुमजाई पुनगोस, तिसरा उक्षी आणि खापरेवाडी आणि चौथा साखळकोण आणि विले हे ए गटातले सामने असतील. तसंच बी गटात नवलाई देवी कुर्दुंडा वसे डिंगणी, तारवेवाडी हातकंबा वसे त्रिमुखी भराडी निडलेवाडी, तिसरा जाकादेवी आणि जयनमा निडलेवाडी आणि चौथा साई नवलाई देवरुख आणि करपोडे असे सामने खेळण्यात येणार आहेत 2 गटांमध्ये. सर्व संघांनी याची दक्षता घ्यायची. यजमान संघाकडून सलामीची जोडी मैदानात. शुभम शिवम कडून फरमाईश आलेले. जर 6 चेंडूत 6 चौकार मारले तर राजू वेल्ले यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज आहे. पहिल्याच स्ट्राईकला आलाय तो शुभम. एक गोष्टी कॉलेजमध्ये नाव रूपाला एक वेगळं नाव आलेलं आहे. शुभम वेल्ले चायवाले पुन्हा मैदानात आपल्या यजमान ग्राउंडवर. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहूया. शुभम आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहूया. आणि चेंडू निर्धाव जातोय. शुभमला काही अजून लय मिळालेली नाहीये. पुन्हा एकदा पाहूया. शुभम आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण माणूस कोण संघाकडून. पुन्हा एकदा पाहूया. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. शुभमला अजून काही लय मिळत नाहीये. हो सुंदर गोलंदाजी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 0. पाहूया पुन्हा एकदा सोहम. 6 चेंडू 6 चौकार मारले तर राजू वेल्लेंकडे 100 रुपयाचा बॉल आहे. पहिला चेंडू पाहूया आणि सीमारेच्या बाहेर चौकार. सुरुवात झालेली आहे चौकारासह. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू पाहूया. संघाचं खातं होतं ते यजमान संघाकडून. आणि फलंदाज बाद. 1-5-4 त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रसाद. गणेश प्रेरणा मंडळ कडून एक सुंदर खेळाडू प्रसाद. 1-5-4 प्रसादचा पहिला चेंडू पाहूया. आणि धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या होते ती 4. पाहूया पुन्हा एकदा. उलटा चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती
जे कोणी नवीन संघ उपस्थित झाले असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स येऊन आपली नाव नोंदणी करायची. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे. सर्व संघाने याची नोंद घ्यायची. दरम्यान पुढील चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली गोलंदाजी. यजमान संघ अजून काही धावा घेण्यात येत आणि मला वाटतं सुंदर डिसिजन पंचांकडून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 8. ठेवतो की संघाला धावापर्यंत पोहोचवतो. पाहूया शुभमचा पहिला चेंडू. गोलंदाजी करतो जगदीश आणि या 9 बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 9. पुन्हा एकदा आणि 9 बॉल आणि निर्धाव चेंडू. पाहूया दिल्ली चायवाले काय करतात बघूया. पुन्हा एकदा पाहूया आणि काही लय मिळत नाही शुभमला. पाहूया आणि 4 धावा पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 14. पाहूया पुन्हा एकदा शुभम आणि सीमारेच्या बाहेर चौकार. 4 धावा अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 18. पाहूया 9 बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 19. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 20. आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा एक चेंडू शिल्लक. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 21. आता कुठं संघ धावा घेण्यात यशस्वी करतो आणि फलंदाज बाद. शुभम माघारी परततोय. त्याची जागा करण्यासाठी येतोय तो अनुराज. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 21. शेवटचा हानाबाई षटक. सुंदर क्षेत्ररक्षण. बॉलरने ऋषी. 9 बॉलचा इशारा आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया पुन्हा एकदा 4 धावा मिळतात त्या. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 26. वाईट बॉलच्या इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 27. आणि 4 धावा. सीमारेच्या बाहेर चौकार. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 31. आणि सीमारेच्या बाहेर चौकार. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 35. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. नवीन संघ उपस्थित झाले असतील त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सवर येऊन आपली नाव नोंदणी करायची. आणि फलंदाज बाद. धाव संख्या झालेली आहे ती संघाची सलामीची जोडी. बॅट्समन नेम स्ट्राईकला. बॅट्समन नेम मंदार. नॉन स्ट्राईक समीर. स्ट्राईक लागलाय तो मंदार. नॉन स्ट्राईक तो समीर. आणि मला वाटतं गोलंदाजी करतोय तो निखिल. निखिल भोर. पाहूया निखिलचा पहिला चेंडू. यजमान संघ आणि सुंदर गोलंदाजी. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण यजमान संघाकडून. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी निखिल कडून. निखिलचा दुसरा चेंडू. पाहूया 9 बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 5. पाहूया एक धाव मिळते ती
पाहूया धाव संख्या झालेली आहे ती 6. सुंदर गोलंदाजी निखिल कडून. पाहूया सीमारेच्या बाहेर चौकार अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 10. हा पडला शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण प्रकाश वेल्ले यांच्याकडून. पाहूया 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. गोलंदाजी करतोय तो प्रसाद. आणि काहीतरी फेर बदल करण्याचा निर्णय घेतो तो वेल्लेवाडी संघाकडून. गोलंदाजीला आलेला आहे तो मला वाटतं अनुराज. पाहूया अनुराजचा पहिला चेंडू फुलटा चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 14. सुंदर गोलंदाजी. नव्वदचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 15. आणि फलंदाज बाद. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 16. बॅट्समन ने ऋषी. वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 17. चार बॉल. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. नो बॉलचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 18. सुंदर गोलंदाजी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18. तिसरं षटक टाकतोय तो मला वाटतं अठरा झाले. 18. गोलंदाजी करतात ते राजू दादा वेल्ले. पाहूया पहिला चेंडू आणि 4 धावा. सीमारेषा बाहेर चौकार अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 22. हाय सीमारेषा बाहेर चौकार अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 26. आणि नो बॉलचा इशारा अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 27. सुंदर गोलंदाजी.
सीमारेच्या बाहेर चौकार 4 धावा. धाव संख्या होते ती 31 आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या एकूण 5 धावा. धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 36 आणि सामना विजयी होतो तो माणूसकोट संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.